शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेवरती शिक्कामोर्तब। 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा। विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लगेचच घोषणा होणार नाही। 80 लाख अपात्र महिलांकडून सरकार पैसे वसूल करणार नाही। महिला म्हणून पैसे लाटणाऱ्या 14,000 पुरुषांकडून पैसे वसूल करणार। लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। लाडक्या बहिणींची मतं विकत सरकारी तिजोरीतनं पैशांची अफरातफर। सरकारवरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। राऊत आक्रमक तर महिलांना पैसे मिळू नयेत यासाठी राऊतांचे प्रयत्न। त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल करा, बन यांचं प्रत्युत्तर। बंडखोर अब्दुल सत्तारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं समन्स। मुंबईत बैठकीसाठी बोलावलं। भाजपकडनं शिवसेना संपवण्याचं काम सुरू असल्याचा सत्तारांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमधनं सत्तारांच्या मुलानं अर्ज भरला। नेत्यांना विचारून बोलण्याचा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये निर्णय। मग सत्तारांनी बोलण्याआधी शिंदेंची परवानगी घेतली होती का? भाजप हे स्लो पॉइझन असल्याच्या सत्तारांच्या टीकेला मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। शिवसेना सोडून पश्चात्ताप झालेल्यांनी भूमिकेचा पुनर्विचार करावा। ठाकरेंच्या नेतृत्वात मागे यावं। अंबादास दानवेंचा संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा। समृद्धी महामार्गावर ठाकरेंचे नेते अंबादास दानवे आणि शिंदेंचे आमदार अब्दुल सत्तारांची भेट घेण्यासाठी गेले। सत्तार मुंबईला तर दानवे शिर्डीला जात असताना दोघांमध्ये भेट। राजकीय चर्चांना उधाण। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत कालच दानवेंनी विधान केलं होतं। मनसरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी क्रांती महामोर्चा। पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न। कांद्याला प्रतिकिलो 25 रुपये हमीभाव देण्याची मागणी। रोहित पवारांचा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। सोलापूरच्या करमाळ्यात वादळी वाऱ्यानं केळीची बाग जमीनदोस्त। लातूर अहमदपूर भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित। जळगावात वादळी वाऱ्याचा आंदोलकांना देखील फटका। जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या उपोषण स्थळाचा मंडप कोसळला। व्हिडिओ व्हायरल।